महाराज, माऊली महाराज, स्वामी महाराज, ही सगळीच मंडळी ही ही तुम्ही ताई वारंवार म्हणत होते ना, काय सुंदर गातो, काय ही सगळी टाळ वाजत होते ना. खरं सांगू, वेळ नाही आता आपल्याकडं, का घेऊ 2-1 तास. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. या गाण्याला गोडवा कधी येतो? गुरुवर्य संदीपन दादांचं वाक्य आहे. अकबर बादशाहच्या दरबारात तानसेन गात होता म्हटले, दादांकडनं ऐकलंय मी. तानसेन गात होता. एक दिवस बादशाहने विचारलं, म्हटले तानसेन एवढा सुंदर तू गातो रे, तुझं रूप नाही एवढा सुंदर, पण तुझं गाणं लय सुंदर आहे म्हटले, तुझ्या गाण्याला ऐकतच राहावं. तानसेन म्हटलं भगवान परमात्म्याची देण आहे. म्हटलं आपलं काय, माऊलीची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे, बाबा देवाची कृपा आहे, गुरुची कृपा आहे, असं तानसेन म्हणायचं. एक दिवस अकबराने विचारलं, म्हटले का रे तानसेन, तू एवढा सुंदर गातो, एवढा सुंदर गळा, एवढा सुंदर तुझा आवाज आहे, एवढा सुंदर तू गातो, हे सगळ्यांना मोहून टाकावं, एवढं गोडवा तुझ्या गाण्यात आहे. एवढा गोडवा जर तुझ्या गाण्यात असेल, तुझ्या गुरूंचा गायन कसं असेल रे? मला एक दिवस तुझ्या गुरूंना बोलवणं इथं. तानसेनने सांगितलं माझे गुरु इथे येऊ शकत नाही. का बरं? आस भय चिंता लज्जा काम क्रोध या सगळ्याच्या पलीकडे गेलेत म्हटले ते. म्हटले मग आपण तिथं जाऊ. चालेल म्हटले, पण तुम्हाला या वेशात नाही येता येणार, तुम्हाला सामान्य वेश धारण करावा, राजा म्हणून जाता येत नाही. चल म्हटले, सामान्य वेश तुझा एवढा सुंदर, तुझ्या गुरुचा काय अधिकार असेल? चल म्हटले मला घेऊन. सामान्य वेश राजाने धारण केला आणि राजा तानसेन बरोबर तानसेनच्या गुरुकडे गेला. दर्शन वगैरे झालं, श्री संतांची माता चरणावरी वगैरे सगळं झालं. आणि तानसेनने सांगितलं, गुरुजी हे आमचे अकबरजी आहेत, राजे आहेत, यांना तुमचं गायन ऐकायचंय म्हणून तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी आले. गुरुजी म्हटले